नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी स्वागत करूया। सन्मानित खासदार निलेशजी लंके साहेब। आदरणीय लंके साहेबांचं आगमन झालेलं आहे। ठाणे भाग म्हणून त्याची प्रसिद्धी देशामध्ये राज्यामध्ये आहे। धन्यवाद साहेबांना विनंती आहे कृपया आपण पुढे यावं आणि सर्वांनी दोन्ही हात वरती करा, जरा दोन्ही हात सर्वांनी वरती करा आणि टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया सन्मानित खासदार निलेशजी लंके साहेब। रामकृष्ण हरी। अरे काय आवाज कुठं गेला पाहिजे? ए रामकृष्ण हरी। ए जोश कमी झाल्यावानी वाटतंय राव। रामकृष्ण हरी। विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे उमेदवार तुमच्या आमचे सर्वांचे कुटुंब प्रमुख आदरणीय रोहितदादा पवार यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी जमलेले महाविकास आघाडीतील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना काँग्रेस आणि इतर आम आदमी पार्टी असो किंवा इतर सर्व घटक पक्षातील सर्व नेते मंडळी, समोर बसलेले आमचे सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आपण या निवडणुकीला सामोरं जात असताना खऱ्या अर्थाने ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरच रोहित दादा ही निवडणूक पुढे घेऊन जात आहे। कारण 2019ला तुम्ही त्यांना विधान भवनामध्ये जाण्याची संधी दिली, विधिमंडळात जाण्याची संधी दिली, पण तुमच्या संधीचं सोनं करून दाखवण्याचं काम आदरणीय रोहित दादांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। अरे ज्या पद्धतीने आपला कुटुंब प्रमुख कुटुंबातील प्रत्येक घटकाची काळजी घेतो, तसा हा काळजीवाहू कुटुंब प्रमुख आज पुन्हा एकदा 5 वर्षांनी आपल्या समोर निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी सामोरं जात आहे। तुम्हाला सर्वांना एक सांगू इच्छितो की हा मतदारसंघ राज्याच्या वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम आदरणीय रोहितदादांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। विकासाच्या बाबतीत 4 ते 5 हजार कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघामध्ये आणण्याचं काम रोहितदादांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच रोहितदादांवर आज आरोप प्रत्यारोप केले जात आहे की सांगितलं जाते की स्थानिक मुद्दा। अरे स्थानिक जो खरा आपला कुटुंब प्रमुख आपली काळजी घेतो, तुमची आमची पार जन्मलेल्या बालकापासून तर एखाद्या वयस्कर 80-90 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत जो काळजी घेतो तो खरा स्थानिक, तो खरा भूमिपुत्र। अरे ज्यांनी कधी समाजातील एखाद्या गरीब घटकातल्या मुलाच्या शाळेतली चौकशी केली नाही, का हॉस्पिटलमध्ये जाऊन एखाद्या पेशंटची विचारपूस केली नाही आणि त्यांनी काय सांगावा, आम्ही भूमिपुत्र। अरे तुम्ही भूमिपुत्र नाही, खऱ्या अर्थाने जो भूमिपुत्र आहे, जो कुटुंब प्रमुख, तोच आमचा रोहित दादा हा या ठिकाणचा भूमिपुत्र आहे। आज कुठेतरी एक पोस्ट वाचली, आता काहीतरी ते व्हॉट्सअपला टाकलंय, अकाउंट नंबर टाकलाय। अकाउंट नंबर केला। अरे अकाउंट नंबर माझ्यासारख्याने व्हायरल केला असता तर मान्य केला असतं लोकांनी। तुम्ही मंत्री, तुम्ही आमदार, तुमचा बंगला काहीतरी 5-25 कोटी रुपयाचा असेल, 12 खात्याचे मंत्री आणि तुम्ही अकाउंट नंबर, म्हणजे किती काय करावं, म्हणजे क्यू वाटते राव, मला क्यू वाटते खरंच। काका आपल्यासारख्याने, नितीनराव आपल्यासारख्याने नंबर व्हायरल केला असता, बाळासाहेब तर लोकांनी मान्य केलं असतं, राजू दादा आम्ही बरं का, तुम्ही नाही। पण यांचा नंबर जर, म्हणजे काय निवडणुकीत कसं सामोरं जावं हेच कळत नाही। ही निवडणूक हातातून गेलेली। माझ्याकडे दुपारी मी पाथर्डीच्या एका दौऱ्यावर असताना त्यांच्या पक्षाचा एक सर्वे करणारी एक एजन्सी मला भेटली।
एजन्सी सर्वे करणारे तो एक माझा जरा खास मित्र होता. मी काय गळ्यात हात घातला तर माणूस 2 मिनिटात बोलता करीतो. यशवंतराव, त्याला जरा गळ्यात हात घातलं, म्हणलं काय चाललंय, इकडली तिकडली चौकशी केली, बाहेरची जरा चौकशी केली, बाहेरून सुरुवात केल्यावर मग माणूस बोलता होतो. मग हळूच विचारलं, म्हणलं अरे ते आमच्या कर्जत जामखेडचं काय भानगड हो. तो म्हणलं कर्जत जामखेड आमच्या पक्षाने जागा सोडून दिली. काय आमच्या पक्षाने जागाच सोडून दिली म्हणलं. मग इकडे तर म्हणलं चाललंय काय, ते म्हणले जागा सोडून दिली म्हणून आता काहीतरी इन्कमिंग चालू आहे, काहीतरी अकाउंटला आले तर आले. अरे कसं शक्य आहे. अरे जो 5 वर्ष तुम्हाला फुलासारखं झेललं, तुम्हाला प्रत्येकाला आधार दिला आणि त्याला कसं लोक विसरणार आहे. त्यामुळं आज या ठिकाणी मी तर मागच्या 2-3 सभेत सांगितलं, रोहित दादा निवडून येणार ही काळ्या दगडावरली पांढरी रेष आहे. पण रोहित दादा निवडून येऊन निस्ता उपयोग नाही. रोहित दादा राज्यात सगळ्यात जास्त मतांनी निवडून आला पाहिजे. आणि असं एवढं थोड्या लोकांनी टाळ्या वाजल्यावर कसं जुळणार आहे. बरोबर आहे ना. आपला नेता राज्यात सगळ्यात जास्त मतांनी निवडून आला पाहिजे. कारण आपला आमदार काय फक्त कर्जत जामखेडचा आहे का, हे महाराष्ट्राचा आमदार आहे. हे भावी पण आहे. त्याच्यामुळे आम्ही पण जपतो जरा. त्यांना मी मागं सांगितलंय, गृहमंत्री झाल्यावर जरा मला पण बरोबर ठेवायचं थोडे दिवस. मी तर सांगितलं कलेक्टरच्या दारात जाताना मला घेऊन जायचं. कलेक्टरने सुद्धा शालूट आणला पाहिजे. पण परिणाम झालाय रोहित दादा निवडणूक लागल्यापासून जरा आता मधल्या काळात आपल्या कार्यकर्त्यांवर त्रास द्यायचं काम चालू झालं होतं. पण आता सगळ्यांना माहिती आहे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. आणि त्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आपला आमदार सगळ्यात महत्वाची भूमिका बजावणार. आणि सगळे तुमच्या आमच्या सर्वांचं कल्याण होणार. तुमचं आमचं सर्वांचं कल्याण होणार. त्यामुळं आपला आमदार हा कमीत कमी कम से कम 1 लाख मतांनी निवडून आला पाहिजे. मग इथं म्हणून नाही जमणार. गावागावात आपलेचले ग्रुप आहेत, आपल्यातले पार्टी आहे, पण ते आपलं सांभाळून घ्या सगळ्या. नाही तर हे लय पुढे जातं म्हणून हे बाकीच्यांनी मागच्यानी मागायचं खेचायचं ते काही काम करू नका भाऊ. सगळ्यांनी आता ही वेळ आहे. रोहित दादा निवडून येणार आहे. पण ज्यावेळेस रोहित दादा हा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतांनी निवडून येईल ना, ती खरी आपल्या कर्जत जामखेडकरांची कॉलर टाईट होणार आहे, ती खरी. त्यामुळं सगळ्यांनी अतिशय ताकदीने 8 दिवस द्या ना. अरे 5 वर्ष या कुटुंबाने वाहून घेतलं ना. रोहित दादा पळतोय, रोहित दादाची आई पळती, वडील पळत्यात, सगळे कुणीच नाही ठेवलं. लहान पोरं पण पळतात का ओ साहेब, रांगातात का नाही, सुरू केलं का. म्हणजे अख्खं कुटुंब आपल्यासाठी वाहून घेतलंय त्या कुटुंबाने. मुळे त्या कुटुंबाला आज आपल्याला त्या कुटुंबाची प्रतिष्ठा जपण्याचं काम तुमचं आमचं सर्वांचं आहे, हेच या ठिकाणी सांगतो. आणि रामकृष्ण हरी. हे हात वर करून एकदा माग माझी नजर बारीक आहे बरं का. हे उभे आहेत त्यांची काय भानगड आहे. रामकृष्ण हरी. इकडल्यांचं काय वेगळं आहे काही. रामकृष्ण हरी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद लंके साहेब. मार्मिक शब्दामध्ये आपण भावना व्यक्त केलेल्या आहेत. आज आपल्या मिरज गावमध्ये जी प्रचाराची सभा होत आहे, या सभेसाठी उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर, सर्व पक्षाचे नेते, पत्रकार, उशीर होऊन सुद्धा इथं उपस्थित असणारे सर्व या भागातले स्वाभिमानी नागरिक बंधू आणि भगिनींनो, बऱ्याच लोकांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे. बराच वेळ झालेला आहे, भुका लागलेल्या असतील. तर मी 2-3 मिनिटांमध्ये मी फक्त आव्हान करणारे, विनंती करणारे आणि माझं भाषण त्या ठिकाणी मी थांबवणार आहे. गेल्या 5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये आपण वेगळ्या विभागामध्ये विकास केलेला आहे. आरोग्यावर काम केलं, शिक्षणावर काम केलं,
महिला सबलीकरणावर काम केलं, नोकरीवर काम केलं, पिण्याचं पाणी असेल, शेती असेल, या विविध क्षेत्रामध्ये आपण काम केलं. त्याचं मुख्य कारण असं की जेव्हा इलेक्शन मी लढलो 2019ला, तेव्हा तुम्ही सर्वांनी मिळून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पाठिंबा दिला, प्रेम दिलं आणि मताच्या माध्यमातून मला निवडून दिलं. या महाराष्ट्रामध्ये जी काय माझी ओळख असेल ती फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आहे. आपण ज्या भागामध्ये आहोत तिथे आपण उपजिल्हा रुग्णालय आणलं. या महाराष्ट्रामध्ये कर्जत जामखेड एकुलता एक मतदारसंघ आहे जिथं 3 उपजिल्हा रुग्णालय आहेत आणि ते तिन्हीच्या तिन्ही उपजिल्हा रुग्णालय हे आपण आणलेले आहेत. इथं बस स्टँड आहे, बस स्टँडला आपण अस्त्रीकरण केलेलं आहे. त्याच्याचबरोबर या शहरामध्ये पूर्वी 8 कोटी रुपयाची पिण्याची पाईपलाईन दिली होती, पण त्याच्यामध्ये वाड्या वस्त्या वगळण्यात आल्या होत्या. गावठाणामध्ये सुद्धा पाण्याची कॅपॅसिटी ही कमी होती. आपलं सरकार आल्यानंतर ती योजना बंद करून, कॅन्सल करून आपण नवीन योजना मंजूर केली, ती सुद्धा 22 कोटी रुपयाची, ज्याच्यामध्ये सर्व वाड्या वस्त्या आपण घेतलेल्या आहेत. तसंच शहरामध्ये सुद्धा 3ऱ्या मजल्यावर पाणी जाईल अशा पद्धतीची व्यवस्था तिथं आपण केलेली आहे. त्याच्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी मोठं गोडाऊन बांधलं आहे. ही विकास कामं या मतदारसंघामध्ये आपण केलीत. आणि पिण्याच्या पाण्याची योजना फक्त मिरजगावसाठी नाही, तर या कर्जत जामखेडमध्ये प्रत्येक गावामध्ये आपण पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर केलेली आहे आणि त्याचा फायदा हा प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक घराला तिथं होणार आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षामध्ये मला फक्त 2.5 वर्ष काम करण्याची संधी मिळाली सत्ता असल्यामुळे, आणि त्याच्यातसुद्धा 1.5-2 वर्ष हे करोनाच्या काळामध्ये गेले. जे काय केलं आपण 8-10 महिन्यामध्ये केलेलं आहे. आणि जर तुम्ही बघितलं आणि त्याचा अभ्यास केला, गेल्या 5 वर्षामध्ये जेवढं काम झालं आहे ते कदाचित गेल्या 20 वर्षामध्ये सुद्धा झालेलं नाही, एवढं काम आपण इथं केलेलं आहे. विरोधक बोलणारे काही बोलतील की एक विकास दिसत नाही, मग कुठेतरी मला असं वाटतं की हे जे विरोधक आहे ते द्वेषाच्या राजकारणामध्ये आंधळे झालेत. हा जो नॅशनल हायवे तो गडकरी साहेबांच्या आशीर्वादाने, प्रयत्नातून आणि पवार साहेबांच्या शब्दामुळे कर्जत आणि जामखेडमध्ये 2 नॅशनल हायवे आपल्याला मिळाले आणि त्याचा फायदा नक्कीच आपल्या सगळ्यांना तिथं होतोय. गडकरी साहेबांना आम्ही भेटलो होतो. या भागातल्या शेतकऱ्यांना त्या हायवेवर जो टोल लावला जातोय तो सुद्धा तिथं त्या ठिकाणी कॅन्सल व्हावा याचं पत्र आपण दिलेलं आहे आणि त्याला सुद्धा लवकरच मान्यता मिळेल अशी आजची परिस्थिती आहे. मांदळीच्या इथं सुद्धा अतिशय पवित्र ठिकाण आहे, तिथं बायपास पाहिजे असं आपल्या सगळ्यांची मागणी होती. ते सुद्धा आपण गडकरी साहेबांना बोललेलो आहे. त्यांचं तसं पत्रसुद्धा आता खालच्या अधिकाऱ्यापर्यंत आलेलं आहे. मिरजगाव शहरामध्ये जो रोड आहे जुना, त्याचंसुद्धा अस्त्रीकरण, चांगला रोड करण्याची जी काही वर्क ऑर्डर आहे ती आपण सर्वांनी मिळून तिथं मंजूर करून आणलेली आहे. त्यामुळे कामावर बोलायचं झालं तर खूप काय बोलू शकतो आणि बराच काय बोलू शकतो, पण वेळ नसल्यामुळे याच्यावर बोलता येणार नाही. मी एवढंच आपल्या सर्वांना सांगेल, पुढच्या 8-10 दिवसामध्ये कर्जत आणि जामखेडमध्ये मोठ्या प्रमाणात जातीवाद भाजपकडनं केला जाईल. त्याच्याचबरोबर राम शिंदे सरांना मोठ्या प्रमाणात पैसा हा त्यांच्या पार्टीकडनं आलेला आहे. काही लोकांचा अज्ञास आहे, 20-25 कोटी रुपये हे फक्त या इलेक्शनमध्ये खर्च करण्यासाठी आलेले आहेत. आता एवढा पैसा त्यांच्या हातामध्ये आल्यानंतर सुद्धा आज सकाळी माझ्या मोबाईलवर कुणीतरी मला एक फोटो पाठवला आणि त्या फोटोमध्ये कुठेतरी असं त्यांनी भासवण्याचा प्रयत्न केला आहे की त्यांच्याकडे पैसे नाहीत, तर लोकांनी त्यांना पैसे द्यावेत. म्हणजे ही आश्चर्याची गोष्ट आहे. त्यांच्या इलेक्शनच्या ॲफिडेव्हिटमध्ये जर आपण बघितलं, करोडो रुपयाची प्रॉपर्टी त्यांनी तिथं दाखवली आणि ऐन तोंडावर कुठेतरी लोकांना भावनिक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. म्हणजे बाहेर कुठले कुठले व्यवसाय आहेत ते मी आज आपल्या सर्वांना सांगणार नाही, पण त्यांच्याकडे काय पैशाची कमी नाही हे शेवटच्या घटकापर्यंत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी माहिती आहे. त्यामुळे हे जे काय चाललंय ते फक्त नाटक आहे. मला तर असंही वाटतं की 18 तारखेला त्यांची जेव्हा सांगता सभा असेल त्या सभेमध्ये राम शिंदे सर कदाचित आपल्या सगळ्यांना भावनिक करण्यासाठी डोळ्यातून भरभरून तिथं पाणी काढतील अशी सुद्धा परिस्थिती येऊ शकते. म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये
जी व्यक्ती आपल्याला भेटली नाही, करोनाच्या काळामध्ये घरी बसली, पत्रकारांनी विचारलं करोनाच्या काळामध्ये राम शिंदे सर तुम्ही कसा टाइम घालवता, ते म्हणाले की टाइमपास करण्यासाठी मी किशोर कुमारची गाणी ऐकतो. आणि त्यावेळेस आपण काय करत होतो, लोकांची सेवा देत होतो. करोनाचा काळ होता, ऑक्सिजन मिळत नव्हतं, बेड मिळत नव्हतं. कर्जत जामखेडमध्ये 28,000 लोकांना आपण करोनाच्या काळामध्ये सेवा दिली, औषध दिलं, ऑक्सिजन दिलं. त्यावेळेस हे महाशय घरी होते. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं लंपीचा रोग आला, हे महाशय घरी होते, त्यांचं सरकार होतं, पण तरीसुद्धा कुठेही शेतकऱ्याला मदत केली नाही. आपण स्वखर्चातून 1,00,000 डोसेस हे विकत घेतले आणि 1,00,000 जनावरांना तिथं लसी दिल्या. म्हणजे आपले जे मंत्री आहेत त्यांचा मतदारसंघ जेव्हा 40% होता, तेव्हा कर्जत जामखेड हा मतदारसंघ 100% लसीकरण आपण करून घेतलं होतं. दुधाच्या अडचण आली, आपण आंदोलन केलं, त्यासाठी आपण भांडलो. अधिवेशनामध्ये सुद्धा जर तुम्ही व्हिडिओ बघितले, त्या व्हिडिओमध्ये मी शेतकऱ्याची बाजू तिथं मांडलेली आहे. आणि हे मांडल्यानंतर भांडल्यानंतर मग कुठेतरी सरकारली 5 रुपयाची जी योजना आहे ती पुढं कुठेतरी त्यांनी चालू ठेवली. ठीक आहे, काही शेतकऱ्यांना मिळतं, काही शेतकऱ्यांना मिळत नाही, पण त्यासाठी सुद्धा आपण पाठपुरावा करू. आपण त्या बाबतीत निश्चिंत राहा. जेव्हा दुष्काळ पडला, पाणी कमी होतं, सरकार भाजपचे होतं, राम शिंदे सर हे भाजपचे मागच्या दरवाज्याने झालेले आमदार आहेत. मग तुमचं सरकार असताना आमच्या इथं असणाऱ्या माता भगिनींना आणि घरापर्यंत लोकांना आणि मुख्य जनावरांना पाणी जेव्हा कमी पडत होतं, तेव्हा तुम्ही कलेक्टरशी बोलू शकला असता आणि तिथं टँकर वाढवून घेतले असते, पण ते तुम्हाला काही जमलं नाही. कारण तुमच्यात कदाचित दानत नाही आणि लोकांच्या बद्दलची तुमची जी आपुलकी आहे ती कुठेतरी हरवली असं आपल्याला म्हणावं लागेल. आपण पाठपुरावा केला, सरकार जिथं कमी पडलं तिथं आपण सरकार झालो आणि 250 ते 300 टँकर आपण कर्जत जामखेडमध्ये चालू ठेवले आणि शेवटच्या घटकापर्यंत आपण पाणी पोचवलं, ते सुद्धा स्वच्छ आणि कुठलाही भेदभाव न करता. कुठल्या समाजाच्या घरी ते पाणी चालले, कुठल्या जाती धर्माच्या घरी ते पाणी चालले. एखाद्या गावामध्ये मला मतदान कमी झालं असेल तरी त्या मतदारसंघामध्ये नाही तर त्या गावामध्ये त्या बूथवर आपण पाणी दिलेलं का? कारण का माणुसकी जपणं हे लहानपणीपासून आम्ही सगळ्यांनी शिकलं आहे आणि त्याच अनुषंगाने या कर्जत जामखेडमध्ये काम केलं. कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. भेदभाव करू शकलो असतो, भेदभावाचं जातीपातीचं नाही तर गटाटटाचं राजकारण करू शकलो असतो. पण मला आपल्या सर्वांना विचारायचं आहे की जेव्हा राजकारणी लोक जातीवर राजकारण करतात, भेदभावावर राजकारण करतात, तेव्हा सामान्य लोक म्हणून आपल्या हातामध्ये काय येतं याचा सुद्धा विचार केला पाहिजे. आदरणीय पवार साहेबांच्या काळामध्ये जेव्हा आपल्या विचाराचं सरकार होतं तेव्हा पवार साहेबांनी 70,000 कोटीची कर्जमाफी केली. त्याच्यामध्ये न जात बघितलं, धर्म बघितली, फक्त आमचा शेतकरी बघितला आणि त्या शेतकऱ्याला मदत व्हावी यासाठी पवार साहेबांनी 70,000 कोटीची कर्जमाफी केली. जेव्हा केव्हा तिथं दुष्काळ पडायचा तेव्हा आपण चाऱ्या छावण्या चालू करायचो, जनावरांची काळजी घेतो. पण या उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही बघितलं दुष्काळ असताना सुद्धा या राज्यामध्ये एक सुद्धा चारा छावणी तिथं सुरू झाली नाही. का? परिस्थिती बरी होती, आपल्या जनावरांना चारा होता, पाणी होतं नव्हतं, पण सरकारने तुम्हा सगळ्यांना गृहीत धरलं होतं. काय नाही, कुठं जात नाही, त्यांना पैसा दिला, यांचा स्वाभिमान विकत घेतला तर होते असं भाजपला तिथं वाटत होतं. मी तुम्हा सर्वांना विचारतो की अशा पद्धतीने या सरकारने जर दुजाभाव केला असेल, जर आपल्या या भाजपच्या सरकारने जर तिथं शेतकऱ्याची काळजी घेतली नसेल, जनावरांची काळजी घेतली नसेल, तर याचं उत्तर या इलेक्शनमध्ये आपण सर्वांनी द्यायचं का नाही द्यायचं? अहो, इलेक्शन आलं की गौ मातेला राष्ट्रमाता तिथं तुम्ही करून दाखवलं, हरकत नाही, आम्ही स्वागत करतो. पण हीच आमची गौ माता जेव्हा उन्हाळा होता, दुष्काळ होता, चाऱ्यापासून वंचित होती, पाण्यापासून वंचित होती, तुम्हाला त्यावेळेस काळजी घेऊशी वाटली नाही. त्यावेळेस मात्र तुम्ही दुर्लक्ष केलं आणि लोकसभेला या महाराष्ट्राची जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवली. 31 खासदार महाविकास आघाडीचे निवडून आल्यानंतर तुम्ही खडबडून जागे होता आणि मग विविध योजना तुम्ही तिथं आणता. याच्यावर एवढंच कळतं की तुम्हाला फक्त तुमची लाडकी खुर्ची पडली, बाकी तिथं काही पडलेलं नाही. मग घाई गडबडीने त्यांनी योजना आणल्या. आमच्या माता भगिनीला 1500 रुपये महिन्याला त्यांनी सुरू केले. काय हरकत नाही, आम्ही त्याचा विरोध केला नाही. पण मी एक गोष्ट या ठिकाणी सांगतो आणि सगळ्या माता भगिनींना सांगतो की महाविकास आघाडीचं सरकार या 12 दिवसामध्ये येणार आहे आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये 1500 वरून 3000 रुपये प्रति महिना हे या माता भगिनींना आपण तिथं महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून देणार.
पण त्याच्याच बरोबर आमच्या शेतकऱ्यांना जो हमी भाव मिळत नाही, कपाशीचे भाव पडले, सोयाबीनचे भाव पडलेत, कांद्याचा भाव वाढायला लागतो, तेव्हा हे भाजप सरकार अचानक एक्सपोर्ट बंद करून टाकतं आणि 10-10, 20-20 रुपयाले भाव पडलेले आपण सगळ्यांनी तिथं बघितलेत. अहो 10 रुपयाला जर भाव पडला तर किती रुपयाचं आपल्या सगळ्यांचं नुकसान होतं. जर समजा आपल्या शेतामध्ये 10 टन कांदा निघत असेल, 10 रुपये पडलं तरी 1 लाख रुपयाचं नुकसान एका एकरात एका शेतकऱ्याचं होतं. मग भाजपली आपल्या सगळ्यांचं 1-2 लाखाचं नुकसान केलंय आणि ते आपण विसरून जायचं. अहो आदरणीय पवार साहेबांना कृषी मंत्री असताना एक साधा फोन एखाद्या शेतकऱ्याला, कुठल्याही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला जर केला ना त्या काळामध्ये की साहेब कांद्याचे भाव पडलेत काहीतरी करा, पवार साहेब त्या शेतकऱ्याला मान देत, तो कुठल्याही भागातला असला पण तो आपला शेतकरी लगेच कॅबिनेट बैठक घ्यायची, लगेच निर्णय घ्यायचे आणि कांद्याचे भाव जर पडत असतील तर तिथल्या तिथं थांबायचे आणि तिथं भाव वाढायला लागायचे. हे आपले पवार साहेब होते आणि त्यांचा तो त्या ठिकाणी विचार होता. कुठल्या प्रकारचा भेदभाव तिथं केला. दुधाचे भाव पडले तर भारतातून, या महाराष्ट्रातून सगळी दूध पावडर घ्यायची आणि भारताच्या बाहेर टाकून द्यायची, नाही तर बाहेर टाकून द्यायची आणि त्याच्यामुळे काय होत होतं तर आपले भाव इथं वाढत होते. काय केलं या भाजपच्या सरकारने दुधाच्या बाबतीत, कांद्याच्या बाबतीत, जी काय पिकं आपल्या शेतामध्ये आहेत, फक्त भेदभाव केला, बाकी काय केलं नाही. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींवर हाताला काम आणि पोटाला अन्न मिळणार आहे का. अहो तिथं आपण MIDC आणली, आमच्या आपल्या विरोधकाला असं वाटतं की हे विकासाच्या कामाला कधी काय होत नसतं, मतदान मिळत नसतं. फक्त आपलं गटतट केले, वाद घातला, विष पेरलं की मतदान मिळतं. मला आपल्या सर्वांना विचारायचंय की हे जे विष पेरलं जातं, कदाचित ते दररोज पेरलं जात असलं तर एखादा नेता जर भेदभावाचं राजकारण करत असेल तो फक्त इलेक्शन पुरता येतो. गेल्या 4.5-5 वर्षामध्ये आपल्या विरोधकाला आपण कधी बघितलं का आपल्याला मदत करताना. आता म्हणतायत की महिनाभर मी लोकात फिरतोय, लोकांशी बोलतोय, लय भारी वाटतंय, आणि जेव्हा लोक अडचणी होते तेव्हा तू लय गार AC मध्ये घरी बसला होता, त्याचं तू काय करतोस, त्यावेळेस तुला लोक कळली नाहीत. अहो ॲडमिशनसाठी पूर्वी मला तुम्ही सांगा, ॲडमिशनसाठी आपण कुठं जात होतो. एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची, मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची, बारामतीला घ्यायची, पुण्याला घ्यायची. राम शिंदे सर कधी आपले प्रॉब्लेम सोडवत होते का ॲडमिशनचे. जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर कधी कुणी बिल कमी केलं आपलं, एखादं ऑपरेशन करायचे त्यासाठी कधी मदत केली त्यांनी. आणि मग अशा पद्धतीने गेल्या 5 वर्षामध्ये आपण या मतदारसंघाला कुटुंबासारखं जपलेलं आहे. 14.5 कोटी रुपयाची आपण बिलं कमी केली त्या आपल्या कर्जत जामखेडच्या जनतेची. 10,000 रुपये, 5,000 असो, 10 लाख नाही तर 25 लाख रुपये असो. आपण 13.5 कोटी रुपयाची आपण ऑपरेशनं केली आहेत. डोळ्याची असो, हृदयाची असो, नाही तर कुठलीही ऑपरेशन असो. जो कुठला व्यक्ती येतो त्यांना फक्त मी विचारतो कोणाचं ऑपरेशन आहे. मी न त्यांचं आडनाव विचारतो, न त्यांचं गाव विचारतो, न कुठल्या गावातलं, कुठल्या बूथचं, कुठल्या पार्टीचं काही विचारत नाही. फक्त तिथं असणाऱ्या व्यक्तीला आपली मदत झाली पाहिजे या हेतूतून आजपर्यंत काम केलं. कंपोस्ट बॉक्स दिला, माझ्यावर टीका झाली. अरे मी माझ्या मुलांना देतो, जे माझ्या मुलांना देतो ते कर्जत जामखेडच्या मुलांना द्यायला काय हरकत आहे. अहो कर्जत जामखेडच्या मुलांना आपण फिरतं तारांगण तिथं दाखवलं. प्रायव्हेट शाळेमध्ये सुद्धा फिरतं तारांगण कुठेही नाही. अहो माझी मुलं ज्या शाळेत जातात ना त्या शाळेपेक्षा सुंदर शाळा मिरजगावमध्ये आता आपण जिल्हा परिषदची बांधलेली आहे. अहो आम्ही काय करतो तर आपण विजन दाखवतो, या दिशेने आपल्याला जायचंय. मला सगळ्या व्यापाऱ्यांना सुद्धा सांगायचे, अहो काही लोक येतील तुमच्या कानात बोलतील की हे कसलं काय, असं असतं का, पूर्वी किती भारी होतं. मी एक सांगतो, मी सगळ्या प्रामाणिक आमच्या पदाधिकाऱ्यांना प्रामाणिकपणे वागलेलो आहे. आमच्या पदाधिकाऱ्यांना मान सन्मान तिथं दिलेला आहे. पण अशी काही लोक असतात त्यांना कितीही मान सन्मान दिला तरी आड बाजूला गेल्यानंतर आमच्या विरोधातच बोलतात, कुडगुड्या करतात, वेगळ्या प्रकारचं राजकारण करतात. इलेक्शन आलं, चला वाटाघाटी करू. यंदा आम्ही ठरवलेलं आहे की काय झालं तर वाटाघाटी या लोकांबरोबर करायचं नाही, म्हणून त्यांचे प्रवेश पलीकडे चाललेत. जायचं जाऊ द्या, नवीन चेहऱ्यांना संधी देऊ. आम्हाला माहिती आहे या मतदारसंघामध्ये आजची काय परिस्थिती आहे. अहो आमची नाळ ही लोकांशी जुडलेली आहे, लोकांच्या मनामध्ये ध्यानामध्ये आज काय हे आम्हाला माहिती आहे. म्हणून नेते गेले म्हणून आम्ही घाबरत नसतो. आमच्याबरोबर हे निष्ठावंत पदाधिकारी आहेत आणि तुम्ही सर्वजण आहात. काय लोक म्हणतात, अरे रोहित पवार पहिल्याच टर्ममध्ये महाराष्ट्रामध्ये फिरायला लागला. अहो फिरतोय त्याचं मुख्य कारण असं, या कर्जत जामखेडच्या लोकांवर माझा विश्वास आहे, या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर विश्वास आहे.
गेल्या 5 वर्षामध्ये या मतदारसंघाला कुटुंबासारखं जपलेलं आहे. आणि मग आज माझ्या आजोबाला, आमच्या नेत्याला आदरणीय पवार साहेबांना एका कार्यकर्त्याची जरूरत आहे. आणि या कार्यकर्ता महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यात जाऊन महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी खालीचा वाटा जर तिथं उचलत असेल तर उलट मला असं वाटतं कर्जत जामखेडकरांना एक ते अभिमानाची गोष्ट आहे की इथं तुम्ही सर्वांनी मला ओळख दिली आणि तुम्ही मला ओळख दिल्यानंतर मला अख्ख्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी स्वीकारलं. तिथं गेल्यानंतर हजारोच्या सभा होतात. का? कारण का रोहित पवारकडे बघतात. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हा रोहित पवार फक्त नावामुळे नाही, हा रोहित पवार फक्त कर्जत जामखेडकरांमुळे त्या ठिकाणी ओळखीचं झालेलं आहे. आम्ही नाही घाबरत कोणाला. आम्ही वातावरण बदलण्याचा प्रयत्न करतोय. इथं पोलीस स्टेशन आणलं, खर्ड्याला पोलीस स्टेशन आणलं फक्त आमदार असताना. ह्याच्या आधी होम मिनिस्टर होते. काय केलं त्यांनी? मगाशी जसं सांगितलं भाषणामध्ये की त्यांनी सांगितलं होतं क्राईम रेट वाढवायला पाहिजे, महिलांवरचे अत्याचार वाढवायला पाहिजे, चोऱ्या वाढवायला पाहिजे आणि मगच पोलीस स्टेशन मिळतं. जेव्हा आपली महाविकास आघाडी सरकार आली होती 2019ला, मी अधिकाऱ्यासमोर बसलो आणि त्यांनी मला सांगितलं हे होऊ शकत नाही. मी म्हणलं मला नका सांगू हे कसं होऊ शकत नाही, मी एवढंच सांगतो हे झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी ते करून घेतलं आपण. तसंच कर्जत तालुक्याचा बस डेपो सांगितलं होतं हे होणार नाही. मी म्हणलं होणार नाही हा शब्दच मला कळत नाही. मला आमच्या कर्जत तालुक्याला बस डेपो द्यायचा आहे म्हणजे द्यायचा आहे आणि ते देण्यासाठी कसं करायचं ते तुम्ही सांगा. 10 दिवसामध्ये त्या फाईलवर लिहिलं गेलं. होणार नाही हे खोडलं आणि हे होऊ शकतं हे त्या ठिकाणी आपण करून दाखवलं. अहो याच्या आधी आपल्याला श्रीगोंद्यावर अवलंबून राहायला लागायचं, बारामतीला अवलंबून राहायला लागायचं, करमाळ्यावर अवलंबून राहायला लागायचं, नगरवर अवलंबून राहायला लागलं बसेससाठी. आत्ता आपल्या हक्काचं बस डेपो आल्यानंतर आपण म्हणू शकतो बाकीच्या तालुक्याला आमच्या कर्जतवर अवलंबून राहावं लागेल, आपल्या हक्काच्या बसेस त्या ठिकाणी येणार आहे. ह्यासाठी तर आपण काम करतोय. जामखेडला त्याच प्रकारचा विकास आपण केलेला आहे. आपलं हे सीना धरण अनेक वर्षांपासून इथे कैलासवासी निंबाळकर साहेबांनी ते बांधलेलं आहे. पण मी तुम्हाला विचारतो की मी आमदार झाल्यानंतर तिथं 5 TMC पाणी गेल्या 5 वर्षामध्ये आपण त्या बोगद्यातून आणले. तो बोगदा सुद्धा काँग्रेस काळामध्ये झाला होता. आता मी फक्त आमदार होतो आणि आमदार असताना 5 TMC पाणी कुकडीचं आपण या सीना प्रकल्पामध्ये आणलं. आत्ता सुद्धा या वर्षी आपण 2 TMC पाणी तिथं आणलेलं आहे. हे 12 खात्याचे मंत्री होते. काय केलं त्या 12 खात्याचं? लोणचं घातलं. त्यावेळेस 2.2 TMC फक्त पाणी त्या भोसे खिंडीतून आणलं होतं. त्यांना काहीच फरक पडत नव्हता ना. काय करायचंय? निवांत निवडून येतोय, नाही आलं तरी चालतंय, मुंबईला राहिलं तरी चालतंय, अशा प्रकारे त्यांचं वागणूक तिथं होते. आणि गेल्या 5 वर्षात तेच तर केले. फक्त इलेक्शन आल्यानंतर आता उगवलेले आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी दिसत आहेत. त्यामुळे सगळ्या व्यापाऱ्यांना मला सुद्धा सांगायचंय की जो कुठला धंदा तुमचा आत्ता होतोय तो धंदा आपल्याला वाढवायचा आहे. पण तो काय असंच वाढवू शकत नाही. त्यासाठी आपल्याला शाश्वत पाणी आणायला लागणार आहे. त्यासाठी आपल्याला MIDC आणायला लागणार आहे. आणि फक्त MIDC आणून चालणार नाही, त्या MIDC मध्ये आपल्या कंपन्या सुद्धा आणायला लागणार आहेत. आणि मी तुम्हाला आश्वासित करतो या देशामध्ये कोणाच्या फोनवर एखादी कंपनी येऊ शकते, त्या व्यक्तीचं नाव आहे शरदचंद्र पवार. आणि मग या कंपन्या आल्या, ही MIDC आली तर उलाढाल वाढणार आहे. उलाढाल वाढली तर व्यापार वाढणार आहे. त्यामुळे इथं जे काही 4 टाळकी येतील आणि म्हणतील हे असं नाही, तुम्ही पारंपरिक भाजपचे मतदार आहोत, त्यांना सांगा भाजपचे मतदार आम्ही होतो, आता आम्हाला आमच्या कुटुंबाचं पडलंय आणि आमच्या पोरांच्या भविष्याचं पडलंय आणि या परिसराच्या विकासाचं पडलंय आणि आम्हाला विकासालाच मतदान करायचंय. तुतारी वाजवणारा माणूस याच्याच पुढं आम्ही बटन दाबणार, हे त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगावं लागणार आहे. शेवटी मला सांगायचं काही 30 गावं आहेत जी पाण्यापासून वंचित आहे. जामखेड तालुका अख्खा पाण्यापासून वंचित आहे. मी त्याच्यासाठी पाठपुरावा करून कर्जत आणि जामखेड म्हणजे कर्जतचे 30 गावं आणि जामखेड अख्खा तालुका, त्याच्यासाठी आपण शेतीच्या पाण्याची योजना, त्याच्यासाठी सर्वे राज्य सरकारकडनं करून घेतलेला आहे, केंद्र सरकारकडनं करून घेतलेला आहे. आणि मला आपल्याला सांगायला आवडेल की 100% आपल्याला अतिरिक्त पाणी या 30 गावासाठी आणि अख्ख्या जामखेड तालुक्यासाठी तिथं मिळू शकतं. आणि आपल्या या सीना प्रकल्पासाठी आपण तिथून डिंबे ते माणिकडो जो बोगदा तिथं केला होता, तिथं आंबेगावच्या शेतकऱ्यांवर अन्याय न होता तिथून तो पाणी आपण माणिकडोमध्ये घेऊन ते अतिरिक्त पाणी आपण सीनामध्ये आणू शकत होतो. आणि ह्या सगळ्या योजनेला आपण महाविकास आघाडीच्या काळामध्ये तिथं मान्यता दिली होती आणि हे सरकार आल्यानंतर त्याला आपल्याला स्थगिती मिळाली. तर ह्या सगळ्या विषयांवर आपण काम केलेलं आहे.
माझे वडील काम करतात, माझी आई काम करते, मी काम करतो, तुम्ही सर्वजण काम करतात. म्हणून या महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात जास्त विकास कुठं झाला असेल एका टर्ममध्ये तर त्या मतदारसंघाचं नाव आहे कर्जत जामखेड मतदारसंघ. आणि आम्ही हे कागदावर दाखवू शकतो, कागदावर हे सगळा विकास दाखवू शकतो, पण आमच्यात ती हिंमत आहे की आम्ही कागदावर दाखवू शकतो, आम्ही कुठेही येऊ शकतो आणि दाखवू शकतो बघ मी काय विकास केला. पण आपल्या विरोधकांमध्ये हिंमत आहे का समोरासमोर येऊन कागद दाखवायची की त्यांनी काय केलं आणि मी काय केला? ते अजिबात येऊ शकत नाही. ते फक्त बंद खोल्यात बोलू शकतात, फक्त भाषणं करू शकतात, बाकी त्यांना काही जमत नाही. पण जाऊ द्या, आता आपण कोणाच्या विरोधात लढतोय हे महत्त्वाचं नाही. आपण तर 100% जिंकणारच आहोत, पण महत्त्वाचं काय की आपली लीड काय असणार. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की महाविकास आघाडी सरकार या राज्यामध्ये येणार म्हणजे येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आणि 20 तारखेला मतदान झाल्यानंतर 23ला रिझल्ट लागल्यानंतर लीड वाढली असेल अशी मी अपेक्षा करतो, विश्वास व्यक्त करतो. 26 तारखेला शपथविधी होईल आणि शपथविधी झाल्यानंतर जो राहिलेला विकास या कर्जत जामखेडचा तो अजून जास्त ताकदीने येत्या काळामध्ये आपण करणार आहोत. गेल्या 5 वर्षामध्ये 2.5 वर्षामध्ये जे काय आता केले 350 ते 4,000 कोटी रुपये आपण या मतदारसंघामध्ये आणलेत फक्त आमदार असताना. आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने उद्या छोटं मोठं एखादं पद मिळालं तर मग बरंच काय आपण करू शकतो आणि ते केल्याशिवाय आपण राहणार नाही असाही शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो. त्यामुळे हे जे काय भेदभावाचं राजकारण जरा बाजूला ठेवू, आपल्या घराचा, आपल्या कुटुंबाचा, आपल्या लहान मुलांच्या भवितव्याचा विचार करू. आपलं कुटुंब पुढे गेलं पाहिजे. आज सुद्धा कर्जत जामखेडच्या जमिनीच्या किमती जर तुम्ही बघितला 5 वर्षापूर्वी काय किमती होत्या आणि आता काय किमतीत तुम्ही बघा. आपल्या घराची दुकानाची किंमत तुम्ही बघा, वाढली आपली किंमत. पण ती कोणाची वाढली? ती तुमची वाढली. कशामुळे? कारण का अख्खा महाराष्ट्र आपल्याकडे बघत असताना आता सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला लागलाय. आपल्यात ताकद होती पण आजपर्यंत कधी व्यासपीठ दिलं गेलं नव्हतं. आणि या महाराष्ट्रामध्ये कर्जत जामखेडचं वजन राजकीय दृष्टिकोनातून 100% वाढलेलं आहे. पण इथं फक्त सुरुवात आहे. येत्या काळामध्ये अजून वजन आपल्याला वाढवायचं आहे. आणि मी एक शब्द आपल्या सगळ्यांना देतो, काही वर्षातच महाराष्ट्रातले सर्व प्रमुख निर्णय हे या पवित्र भूमीतून घेतले जातील अशी परिस्थिती येईल. त्यासाठी आपला पुढाकार आणि आपला पाठिंबा त्या ठिकाणी आम्हाला पाहिजे. इथं असणाऱ्या बाजारपेठेतल्या प्रत्येक व्यक्तीला, इथं असणाऱ्या सामान्य लोकांना, माता भगिनींना मला सांगायचं की कर्जत जामखेडमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये आपण बऱ्यापैकी वातावरण भयमुक्त केलं होतं. पण आमचे विरोधक गुंडांना घेऊन फिरतात, मोका लागलेल्या लोकांचा प्रचारामध्ये वापर करतात, दडपशाही करतात, धमक्या देतात. मला त्या लोकांना सुद्धा सांगायचं आणि माझ्या विरोधकाला सुद्धा सांगायचं की आमच्या कुठल्याही कार्यकर्त्या केसाला तरी धक्का लागला तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, हे याद राखा. आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती करायचे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही यासाठी त्या ठिकाणी आपल्याला लक्ष घालायचं. आणि इथं असणारे आमचे जे सर्व बाजार समितीचे सर्व सदस्य आहेत त्यांना एक सांगायचं आहे की आपलं सरकार महाराष्ट्रात येणारच आहे. 5 दिवस अजून द्यायचे, पलीकडच्या लोकांशी आपण संवाद साधायचा आणि या कर्जत तालुक्यामध्ये जे मार्केट कमिटी आहे त्याच्यावर पुरत एकदा आपल्या विचाराचा ताबा तिथं घ्यायचा. आणि तो ताबा घेतल्यानंतर आपल्याला बरंच काही इथं विकासाचं काम करायचं. गोडाऊन शेतकऱ्यासाठी बांधायचं आहे, व्यापाऱ्यांसाठी तिथं बरीच काही सुविधा करायची. आणि त्याच्याचबरोबर जो पूर्वी बैल बाजार या भागामध्ये फेमस होता तो बैल बाजार परत एकदा आपल्याला इथं सुरू करायचा. त्यामुळे या भागासाठी काय लागतं हे आम्हाला माहिती आहे आणि त्यासाठी आत्तापर्यंत आपण प्रयत्न केलेले आहेत. पाण्याच्या बाबतीत कुठं कमी पडलो नाही. 35 वर्ष चाऱ्या कधी खोदल्या नव्हत्या. 72 किलोमीटरपर्यंत आपण चारी तिथं खोदली, तिथं नवीन गेट बांधले आणि शेवटच्या घटकापर्यंत पाणी कसं येईल यासाठी प्रयत्न केले. जेव्हा इथं डक फुटला तेव्हा सरकारकडनं डिले केला जात होता. आपण स्वखर्चातून आणि नंतर सरकारच्या मदतीने तिथं पाईपलाईन टाकून दिली. मग जिथं कुठं अडचण येते, जिथं कुठं सरकार कमी पडतं तिथं आपण सरकार म्हणून तिथं काम केलेलं. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की काही झालं तरी अपेक्षा करतो की या भागातून लीड मला जास्त मिळेल आणि मला या मिरजगाव शहरातून जास्त अपेक्षा आहे. गेल्या वेळेस जेवढी लीड मिळाली, लीड नव्हती मिळाली. किती होते? 222 कमी होते. त्यामुळे मिरजगाव शहराला मला विनंती आहे की आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे की येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपल्या या गावातून आपल्याला 1000 ते 1500ची लीड
ही या वेळेस आपल्याला पाहिजे. या फक्त गावातून आणि या अख्ख्या परिसरातून आमची अपेक्षा. इथं राशींची सुद्धा लोक आहेत, इथं श्यामभाऊ आहेत, त्याच्याचबरोबर नाना आहेत, देशमुख भाऊ आहेत, त्याच्याच इतरही सर्व मान्यवर आहेत. त्यांनी राशीन गटातून 16,000च्या लीडचं तिथे टार्गेट घेतलेलं आहे. आता मिरजगावच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आम्हाला विचारायचं आहे, गेल्या वेळेस कदाचित आपण 8,000ची लीड इथून दिली होती, तर यंदा या गटातून आपण अपेक्षा काय धरायची? 12,000 तरी घेतलं पाहिजे. आता शिवसेना आपल्या बरोबर आहे, काय टेन्शन नाही, शिवसेनेची ताकद आहे. नाही खरं करून दाखवावं लागेल. चला मग 15 ते 15,000च्या आसपासचा आपण टार्गेट त्या ठिकाणी घेऊया. आणि एक गोष्ट सांगतो, सरकार आपलं येणार, पद आपल्याला मिळणार. आणि गेल्या 5 वर्षामध्ये जेवढा विकास केला त्याचा कितीतरी पट विकास आपण करणार. पण हे करत असताना आपापल्या गावामध्ये कॉम्पिटिशन लावा. ज्या गावामध्ये सगळ्यात जास्त लीड असेल त्या सगळ्यात जास्त निधी येत्या काळामध्ये आपण देऊ. असं आपल्या सर्वांना आश्वासित करू. एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण आलात त्यासाठी आपल्या सर्वांचेच मनापासून आभार. रामकृष्ण हरी.